तर रामकृष्ण हरी, शुभ सकाळ. तर कसे आहात ताई दादांनो? तर मजेतच असाल, तर मजेतच असायला पाहिजे. तर रामकृष्ण पुन्हा एकदा करत आहे तुम्हाला रामकृष्ण हरी. तर ताई दादांनो, तुम्हाला लाईव्हवर मला येता आलं नाही. तर काल 4 वाजता लाईव्हवर नाही, 2 दिवस लाईव्हवरती नाही, आणि रात्री बी थोडा वेळ लाईव्हवरती होतो, 1 तास 1.5 तास बरं का. तर रात्री बी थोडं जरा हे होतं, थोडं तब्येत ठीक नव्हती. तर लाईव्हवरती मी आलो नाही, सॉरी बरं का. कारण का तुम्हाला लाईव्हला ही सवय लागली आहे आणि मला पण एज लागली आहे. तर सॉरी बरं का, लाईव्हवरती मी आलो नाही, इथून पुढे येत जाईल. तर जरा काम म्हणजे तुम्हाला मी 4 दिवसा पाठीमागे एक व्हिडिओ टाकला होता. तर थोडं असं म्हणजे आहे. तर तुम्हाला दिसते का प्लीज सांगा बरं का. एका साईडनं असं थोडं दिसते का, ह्याच्यामुळे दिसते, लाईट पण नाही वरती. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओ मजेशीर पण आहे आणि व्हिडिओ असा दुःख पण आहे. तर प्लीज व्हिडिओ बघा बरं का सगळ्यांनी ताई दादांनो. तर वेळ न घालवता तर मी तुम्हाला एकच सांगणार आहे. तर व्हिडिओ एक असा बनवला आहे बरं का, पूर्ण व्हिडिओ बघा. कारण का आपणाला थोडी एक अडचण होती बरं का. तर अडचण कशाची होती, काय सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तर 2016ला आपण एक अर्ज केला होता बरं का, आपल्याला रस्ता नव्हता आणि त्यांची अडवणूक झाल्यानंतर आपण अर्ज केला होता. त्यांनी आपल्याला बंद केलं होतं. तर आपलं रस्त्यापासून आत एक 600 फूट अंतर आहे. तर अडवणूक होती 600 फूट बरं का. एक तशी अडवणूक 200-150 फूट अडवणूक होती त्यांची. तर पुढे काही अडचण नव्हती. तर एवढं अडचण होती रस्त्याची. तर आपण 2016ला अर्ज केला होता. तर 2016पासून 25 झालं बघा, आज 26 लागले. तर मला सांगा, 9 वर्षे झाली. 9 वर्ष ही एकदम अशी झाली तर रस्ता बंद आहे. तर दादांनो, असे माझे तहसीलला मी जाऊन सर अर्ज केला होता 2016ला. तर त्यांनी आम्हाला 1-2-3 वर्षात आम्हाला न्याय दिला होता. तर तहसील म्हणले होते ठीक आहे. मग ती आम्हाला परवानगी काढल्यानंतर त्यांनी नंतर पेंडिंगला पडलं, कोर्टात गेलं. तर विरोधकांनी कोर्टात टाकलं बरं का. तर काय करणार, मग ती अपील झाली. तर कोर्टानं केस खेळत आतापर्यंत 25 झालं बघा, 2025 16पासून. तर आपला निकाल एकदा लागला आणि आपण रीतसर बरं का, असं आपण त्या कोर्ट कचेरी खेळत भानगड नाही, काय नाही. फक्त तसं काय करणार, विलाज नाही आपलं. मग इथं क्षेत्र थोडं आणि इथं पण घर बांधायला थोडं, तर मग इथून कुठं जाणार. त्यामुळं केलं तर मी आपण काय असं ते भांडणं करावं, हे आपले ते डोक्यात नाही, अपेक्षाच नाही. तर असं ही 2025-26ला निकाल लागला बघा. आणि आपण सगळं त्याची पूर्ण काम करून घेतले, सगळं त्यांची कारवाई सगळं पूर्ण मला मी व्हिडिओ टाकणार आहे बरं का. तर सगळे आले होते, तहसील मॅडम आले होते, सर्कल पोलीस बंदोबस्त सगळे. तर सगळे आले होते बरं का. कारण का आपण रितसर केलं तर त्यामुळं तंटा करायची काही विषय नाही. तर काय करणार सांगा, असं एवढं असं ही वाटते ना. तर 9 वर्ष असा वनवास सहन केल्याने केला बरं. काय असं एकदम आता एकदम आनंद बी वाटतोय झाल्यामुळं, आपलं सक्सेस झालं. आनंद बी वाटतोय ताई दादांनो. आणि असं इमोशनल पण आहे आणि हृदयाला पण तेवढ्याच जखमा झालेत. तर ती हे असं एवढं तर अडचण दुःख कोणाला येऊन बरं, कारण काय एवढं दुःखात काढलं बरं का. काय विषय नाही. मग जसं कसं आहे माहिती आहे का, सरळ चालणारा माणूस कोण चालू देत नाही जाणं, ही दुनिया राहील नाही. काय करणार, रामकृष्ण हरी म्हणत जाणं. तर ठीक आहे तेवढं. तर सरळ चालणारा चालू देत नाही, त्याला बरोबर वाकडी वाट दाखवणार. तर सगळे एवढं मी 9 वर्ष एवढा प्रयत्न केला आणि सक्सेस झालं बरं का. नियमान झालं तरी करून दिलं. तर व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. तर भारी वाटलं बरं का झाल्याबद्दल. आणि एकदम इमोशनल पण वाटते. असं वाटते की न म्हणजे ह्यापेक्षा जन्म नको असा माझा एवढं त्रास झाला मला. तर सांगू नका, असं डोळ्याला असं एकदम पाणी येते बरं का, एवढा त्रास झाला आहे. तर काय काय सांगण्याच्या पलीकडल्या बरं का. तर असू द्या. तर रामकृष्ण हरी. तर व्हिडिओ बघा. तर पुढचा व्हिडिओ टाकणार आहे सगळं. कारण का एक असतंच ना, एक मला कळालं की एवढा संघर्ष होऊ द्या, पण एक मला सगळे शिकवून गेले बरं का, ते एक भारी वाटलं. तर खडतर एकदम खडतर प्रवास कसा असतो
आणि काय असतो आणि हृदयाला जखमा कसे होतात, तर कारण काही मस्त ती सुद्धा शिकाय भेटलं. आणि काय करणार सांगा त्या टायमाला तुम्ही सांगा. तर माणूस जन्म आहे म्हणजे असं होतच राहणार. सुखदुःख येणारच, त्याला जो पाठीमध्ये जाणं पण बरोबर आहे. तर असावे असावेच आलिया भोगाशी असावे साधन. म्हणजे इमोशनल झाल्यामुळे मला काय हे बोलता आलं नाही. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ सगळं बघा आणि बघा काय असते काय एकदम खडतर प्रवास बरं का. तर हृदयाला लय म्हणजे लय जखमा म्हणजे असे झालेत ना, काय ती जखमा अवघड आहे बरं का. तर आर्थिकदृष्ट्या तर काही विचारू नका तुम्ही त्याचं आर्थिकदृष्ट्या काय होते. तर काही नाही, अजून 9 वर्ष अशी काढली तर अजून 2 वर्ष आपण आर्थिकदृष्ट्या ते जर ती जर कष्ट केलं ते आर्थिकदृष्ट्या तर आपण बाहेर पडू. ती आपण खर्च केलेला तर नंतर तर सगळं झालं ना. तर आहे बाबांनो दादांनो, तर बघा व्हिडिओ, सगळा व्हिडिओ मी टाकतो बरं का, कुठून किती काय आहे. तर असं आहे बघा. तर विरोध करणं हे महामूर्खाचं काम आहे आणि कोर्टाची पायरी फक्त चढणं म्हणजे महामूर्खाचं काम आहे बघा. 9 वर्ष झाले तर अनुभव असा. मग आणि हृदयाला जखमा करणारे हे जवळचेच असतात दादानो. जर लांबच्या लोकांनी जर माणसाने जखमा केली तर जखमा होत नाही. पण जवळच्या माणसानं जर जखमा केल्या ती जखमा म्हणजे असं होते, इमोशनल होते. तर मस्त व्हिडिओ आज लांबणार आहे. तर प्लीज व्हिडिओ बघा. तर सगळा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. तर रामकृष्ण हरी. तर चला व्हिडिओ बघूया. तर ताई दादांनो, तर मला एक वाटलं बरं का, यातून एक असं एक शिकाय मिळलं. तर कधीही ताई दादांनो विजय हा सत्याचा होतो. तर ते मला एकदम असं वाटलं की हो विजय हा सत्याचा होतो. तर नंतर आपण भारी वाटलं तर सत्याचा विजय झालेला आहे. तर तुमच्या आशीर्वादाने बरं का सगळं मला वाटतं बरंच. आणि तुम्हालाही भाई वाटचालीस शुभेच्छा आणि मलाही शुभेच्छा त्या भाई वाटचालीस. तर सत्याचा विजय होतो हे काही खोटं नाही. मला तर समजलं या 9 वर्षात मोठा अनुभव आला. तर चला मग बघा, आपले व्हिडिओ लांबवत नाही. तर बघा व्हिडिओ टाकतो. तर रामकृष्ण हरी. तर बघा मग. रस्ता खुला करायचा मला बरं का. आणि नियमातून आहेत, एकदम नियमातून आहे. आणि आपले मंडळ अधिकारी तहसील साहेब यांच्या आदेशानुसार रस्ता चालू आहे बरं का. सगळ्यांना सांगतोय. आपल्यासमोर आहे ते बघा सर्कल साहेब होते सगळे, पोलीस प्रोटेक्शन घेऊन सगळ्यांच्या सहमतीनं रस्ता आहे. तर झालेलं आहे सगळं. रोड आपला आहे बघताय का तुम्ही. रोड झालेला पूर्ण रोड झालेला आहे. रोड झाल्यानंतर हे मशीन आपलं चाललंय व रोड पूर्ण करून मी पलीकडे घर आहे तर पूर्ण हे पाहिजे. जरा पलीकडे घे सुरेशला सांगितलं त्याला परत पडवून. रोड झालेला आहे. तर सगळ्या नियमातनं आपण रस्ता केलेला आहे, असं काही नाही बरं का. एवढा अँगल आहे. तर सगळ्या कोर्टाचा आणि तहसील साहेबांचा सगळ्यांचा निर्णय घेऊन काय असेल ते रीतसर केलेला आहे बघा. हे
व्हिडिओ बघा तुम्ही. तर हा व्हिडिओ अँगल रवलेत असं हो काही स्केल आहे बघा रस्ता. बघू शकता बरं का सगळेजण तुम्ही. हो असं अँगल रवलेत. हे बघ हे अँगल असं रवलेत. सर्व अँगल घेऊन चल रे घरी. हो काही पूर्ण असं अँगल रवून रस्ता तयार केलेला आहे. तर बघा प्रत्येक अँगल बघा तुम्ही. असा रोड दिसते का तुम्हाला बघा. हे बघा असा रोड बनवला आहे बघा पूर्ण. सगळ्या नियमातून बनवला आहे. सगळे होतो सगळे फोटो हे सगळे मस्त बघित नियमातून रोड बनवला आहे. सगळं इकडं तिकडं काय नाही. तर हे बघा प्रत्येक अँगल आहे. हे असा रोड बनवला आहे. समोर दिसते तुम्हाला हे बघा. आणि पुन्हा पुन्हा सांगतोय काय सगळ्यांनी सगळ्या कोटा नियमातून सगळे ह्यातून रोड केलेला आहे. अशी काही अडचण नाही. तर चला मग बघूया रोड बघूयात. रोड काय काढतोय तर रोड झाला नाही असं म्हणून हे बघा असा रोड आहे. तर बघू शकता तुम्ही असा रोड आहे बघा. इकडे घराकडे केलाय रोड.